आता आम्ही मेम्ब्रेन वर्सेस शेल बघू. डिफरन्स काय आहे मेम्ब्रेन आणि शेलमध्ये ते बघू. नंतर आम्ही कोणतं यूज करावा आमच्या मॉडेलमध्ये, कोणत्या कंडिशनमध्ये काय, कोणतं मेम्ब्रेन यूज करावं का शेल यूज करावं हे थोडं बघून घेऊ. ओके. इथं मी मेम्ब्रेन एलिमेंट म्हणून एक हे करूत आणि इकडं शेल एलिमेंट. ओके. मेम्ब्रेन एलिमेंट मध्ये इन प्लेन बेंडिंग स्टिफनेस असते. स्टिफनेस जी असते ना, इन प्लेन बेंडिंग स्टिफनेस असते, पण आउट ऑफ प्लेन बेंडिंग स्टिफनेस राहत नाही. पण तेच शेल एलिमेंटमध्ये का होते म्हणजे इन प्लेन बेंडिंग स्टिफनेस आणि आउट ऑफ प्लेन बेंडिंग स्टिफनेस दोन्ही असतात. आता हे जे इन प्लेन बेंडिंग स्टिफनेस, हे इन प्लेन म्हणजे काय हे थोडं बघून घ्यावं लागते. हे जे आहे हे स्लॅब आहे. हे स्लॅबमध्ये आमचं हे जे डायरेक्शन आहे एक्स आहे, हे जे डायरेक्शन आहे वाय आहे, हे जे खालून वरी हे जे असते हे झेड असते. ॲज पर आमचं जे ई टॅप्समध्ये असते ना ते सिमिलर असते हे पण. ओके. आता हे जे स्लॅबचं हे जे ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस जे आहे याला आम्ही हे इन प्लेन म्हणतो आम्ही, आणि हे वाय ॲक्सिसला पण इन प्लेन म्हणतो. म्हणजे आपलं मेम्ब्रेनमध्ये इन प्लेन स्टिफनेस आहे. हे झड जे आहे हे आउट ऑफ प्लेन म्हणतो, झड ॲक्सिसला आउट ऑफ प्लेन म्हणतो. मेम्ब्रेन एलिमेंटमध्ये काय होऊ लागलंय, इन प्लेनमध्ये स्टिफनेस, इन प्लेन स्टिफनेस प्रेजेंट आहे, इन प्लेन स्टिफनेस प्रेजेंट आहे, आउट ऑफ प्लेन स्टिफनेस प्रेजेंट नाही. म्हणजे काय, अगर इन प्लेन बेंडिंग स्टिफनेस आहे म्हणजे काय होतंय, हे रेजिस्ट करते लोडला. हे इन प्लेन काय करते, रेजिस्ट करते लोडला, हे पण रेजिस्ट करते. हे डज नॉट रेजिस्ट. हे कोणत्या केसमध्ये, मेम्ब्रेन केसमध्ये आउट ऑफ प्लेन रेजिस्ट करत नाही लोडला. सो 100% का होते इथं, लोड जे आहे डिस्ट्रीब्यूट होते. कुठे डिस्ट्रीब्यूट होते, डिस्ट्रीब्यूट टू दी 100% लोड डिस्ट्रीब्यूट टू दी सपोर्टिंग एलिमेंट. म्हणजे सपोर्टिंग एलिमेंट म्हणजे हे जे चारी साईड बीम्स असते त्या बीमवर लोड ट्रान्सफर करून सोडते 100% मेम्ब्रेन असला तर. तेच शेलमध्ये बघूत. हे आपलं स्लॅब, हे जे आहे
एक्स ॲक्सिस, हे जे आहे वाय ॲक्सिस, हे जे आहे झेड ॲक्सिस. इथं काय होऊ लागलंय म्हणजे हे जे एक्स इन प्लेन आहे, वाय पण इन प्लेन आहे आणि झेड पण आउट ऑफ प्लेन आहे. ओके, पण शेल एलिमेंटमध्ये इन प्लेन बेंडिंग स्टिफनेस पण आहे, आउट ऑफ प्लेन बेंडिंग स्टिफनेस पण आहे. तर ह्याच्यानं काय होतंय म्हणजे हे इन प्लेन पण लोड रेजिस्ट करते, हे पण रेजिस्ट करते आणि आउट ऑफ प्लेनमध्ये इथं मेम्ब्रेनमध्ये काय होऊ लागलं, 100% लोड डिस्ट्रीब्यूट होऊ लागलं. पण इथं का होतंय म्हणजे हे थोडंफार रेजिस्ट करते. आम्ही असं म्हणू शकतो की फर्स्ट इट रेजिस्ट सम पार्ट ऑफ applied load and then remaining load will be transferred to supporting एलिमेंट. इथं सपोर्टिंग एलिमेंट म्हणजे बीम आहे. म्हणजे काय डिफरन्स आला आता, मेम्ब्रेन म्हणजे 100% जे बी लोड आम्ही स्लॅबवर घातलेलं असतंय ते लोड ट्रान्सफर होऊन बीमवर 100% गेलेलं असतंय. पण अगर आम्ही शेल म्हणून आम्ही डिफाईन केलो स्लॅबला, म्हणजे काय होते ते पहिलं थोडंफार रेजिस्ट करते. का बरं, म्हणजे आउट ऑफ प्लेन स्टिफनेस पण प्रेझेंट आहे, त्यामुळं हे थोडंफार रेजिस्ट करून बाकीचं जे आहे सम पार्ट काय आहे बीमवर लोड ट्रान्सफर करून सोडते. असं आहे हे स्टिफनेसचं डिफरन्स मेम्ब्रेन आणि शेलमध्ये. आणि सेकंड काय म्हणजे इथं मेम्ब्रेनमध्ये लोड कसं डिस्ट्रीब्यूट होते म्हणजे ॲज पर यील्ड लाईन थिअरी. इथं यील्ड लाईन थिअरी यूज होते लोड डिस्ट्रीब्युशनसाठी. पण इथं जे आहे रियल स्टिफनेस, हे जे आहे रियल स्टिफनेस यूज करून लोड डिस्ट्रीब्यूट होते. ओके, आता यील्ड लाईन थिअरी म्हणजे काय, कसं लोड डिस्ट्रीब्यूट होत आहे म्हणजे यील्ड लाईन थिअरीमध्ये हे स्लॅब आहे, हे जे ट्रायंगल आणि हे जे ट्रॅपेझॉइडल आहे, असं ॲज पर आमचं यील्ड लाईन थिअरी म्हणजे असं लोड डिस्ट्रीब्यूट होते. हे लोड ट्रॅपेझॉइडलचं लोड जे आहे हे B1 वर जातं आहे, हे B1 म्हणा, हे B2 म्हणा, हे ट्रायंगल लोड जे आहे B2 वर जाते, हे ट्रॅपेझॉइडल B3 वर, हे ट्रायंगल B4 वर लोड डिस्ट्रीब्यूट होते. पण इकडं हे जे शेल एलिमेंटमध्ये असंच लोड डिस्ट्रीब्यूट हो, एवढंच लोड डिस्ट्रीब्यूट हो म्हणायचं नाही. डिपेंडिंग ऑन स्टिफनेसवर ते ऑटोमॅटिक लोड डिस्ट्रीब्यूट होते, पण अक्युरेट आहे हे. ओके, थर्ड जे आहे इन दिस मेथड आम्ही अज्युम करतो बीम साईज आणि स्टिफनेस सेम आहे म्हणून. इथं काय बोलायला आहे, बीम साईज अँड स्टिफनेस सेम आहे म्हणून आम्ही अज्युम करतो. पण इथं नो अज्युम्शन्स. इथं डायरेक्ट जे बी रियल असते बीम साईजचं स्टिफनेस, अगर बीम साईज जास्त आहे म्हणलं तर
जास्त स्टिफनेस असते. बीम साईज कम आहे म्हटलं तर कम स्टिफनेस घेत आहे. इथं रियल स्टिफनेस कन्सिडर होते. रियल स्टिफनेस कन्सिडर होते. ओके. इथं काय होते, मेम्ब्रेनमध्ये काय होते, लोड डिस्ट्रीब्युशन तेवढं ॲक्युरेट जे करेक्ट म्हणू शकत नाही. का बरं, म्हणजे आम्ही काय करला लाव, स्टिफनेस अज्युम करला लाव. पण इथं शेलमध्ये लोड डिस्ट्रीब्युशन करेक्ट असते आणि प्रॅक्टिकल वेमध्ये कसं लोड डिस्ट्रीब्युशन झालेलं असते सेम डिस्ट्रीब्यूट होत आहे. का बरं, म्हणजे इथं रियल स्टिफनेस यूज झालेला असतंय ना शेल एलिमेंटमध्ये, त्यामुळं. सो आम्ही असं लिहू शकतो की इथं लोड distribution may not be correct due to assumption of stiffness. पण इथं लोड डिस्ट्रीब्युशन करेक्ट असतंय. का बरं, म्हणजे आम्ही रियल स्टिफनेस यूज झालेलं असतं इथं. ओके. नेक्स्ट. इथं का होलेलं आहे, लॉन्गर स्पॅन बाय शॉर्टर स्पॅन अगर असलं, लेस दॅन 2 असलं तर 2 वे स्लॅब म्हणताव. सिमिलरली लॉन्गर स्पॅन बाय शॉर्टर स्पॅन ग्रेटर दॅन 2 ऑर इक्वल टू 2 असलं तर आम्ही 1 वे स्लॅब म्हणून घेत असतो मेम्ब्रेनमध्ये. इट मीन्स इथं का करलेलो आम्ही, डिस्टन्स ॲज ए क्रिटेरिया म्हणून टू इट्स स्टिफनेसला हे डिस्टन्स ॲज ए क्रिटेरिया म्हणून कन्सिडर करू लागलो. असं लिहू शकतो की इट मीन्स हियर we are using distance as criteria to its stiffness. पण इथं जे आहे, इथं वन वे स्लॅब 2 वे स्लॅब असं काही बी नाही. अगर आम्ही शेलथिन यूज करू लागलो म्हणजे इथं का असतंय, म्हणजे हियर स्लॅब अँड बीम interacts and empirical T-beam action is actually generated based on स्टिफनेस. इथं का होऊ लागलं, म्हणजे स्लॅब आणि बीम इंटरॅक्ट होत आहे आणि अकॉर्डिंग टू हे दोन्ही स्लॅब बीम ते जे आम्ही टी बीम तुम्ही बघितलेलं असतंय तसं ॲक्शन हे होत आहे आणि बेस्ड ऑन दॅट स्टिफनेस जे बी हे जे टी बीम म्हणजे असं असतंय, हे जे बीम असते, हे बीम आणि हे स्लॅब याचं स्टिफनेस किती आहे त्याच्यावर
डिपेंड आहे. म्हणजे हे स्लॅब आणि बीम इंटरॅक्ट होऊन टी बीम ॲक्शन होऊन जनरेट जे बी झालेलं असते ते स्टिफनेस आम्ही इथं क्रिटेरिया असते. ओके. आता नेक्स्ट जे आहे आम्ही कवा मेम्ब्रेन यूज करावं आणि कवा शेल थिन यूज करावं हे बघूत. अगर आपलं बिल्डिंग स्मॉल साईज आहे, मीडियम साईज आहे, लार्ज साईज आहे, हे 3 क्रिटेरियावर आमचं मेम्ब्रेन यूज करावं का शेल थिन यूज करावं म्हणायचं डिसाईड होतं आहे. हे 3च क्रिटेरिया नाही, अजून थोडे क्रिटेरियाज आहेत. त्या क्रिटेरियावर आम्ही डिसाईड करतो की आम्ही मेम्ब्रेन यूज करावं का शेल थिन यूज करावं म्हणायचं. हे जे आहे आम्ही डीपमध्ये आम्ही डिस्कस केलेलं आहे आपलं कन्सल्टन्सी ETABS कोर्समध्ये. अगर तुम्ही हे कोर्समध्ये एनरोल करायचं असलं तर आम्ही 4 लँग्वेजमध्ये केलेलं आहे, इंग्लिश, हिंदी, मराठी, कन्नडा. तुम्ही कोणतं पण घेऊ शकता. तुम्ही एनरोल करायचं असलं तर विजिट करा www.phbconsultants.in हे वेबसाईटवर विजिट करा आणि आपला कोर्स एनरोल करू शकता.